नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MSFबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक MSF संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. MSFमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म हा भरावा लागतो. तर तोच MSF भरतीचा ऑनलाईन फॉर्म हा कशाप्रकारे भरायचा आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून MSFमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या मोबाईल फोनवरती मेसेज पाठवला जातो. त्याचबरोबर त्यांच्या नावाची PDF ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित केल्या जाते. त्याचबरोबर त्या उमेदवारांना ज्या काही सूचना आहेत त्या देखील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित केल्या जातात. तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांनी सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे व ज्या काही सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतरच हा ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे. जी ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक आहे त्या लिंकला तुम्ही जसं क्लिक करता तर अशा प्रकारचा हा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणीसाठी अर्ज 2025. त्याचबरोबर इथं उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सूचना अशी आहे की ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुमचा जो काही अर्ज क्रमांक आहे किंवा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकून तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरत असताना तुमच्याकडे 10वी-12वीचं गुणपत्रक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा जन्म दाखला असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे काही रहिवाशी आहे, नॅशनॅलिटी आहे ते असेल. त्याचबरोबर वाहन चालकाचा परवाना हा असल्यास म्हणजे तुमच्याकडं हा नसला तरीही चालेल. हे जे काही मूळ कागदपत्र आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सोबत नेणं हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर तुम्ही जे काही पोलीस भरती दिलेली आहे त्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिल्याचे जे काही प्रवेशपत्र आहे म्हणजे काय हॉल तिकीट आहे ते देखील तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुमचं अलीकडील काळातील जे काही छायाचित्र आहे ते तुम्हाला भरताना अपलोड करायचं आहे. आता उमेदवारांनी हा फॉर्म भरल्यानंतर या फॉर्मची प्रिंट तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल तेव्हा सोबत नेणं हे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्या उमेदवारांची नोंदणी ही होणार नाही. याची नोंद देखील उमेदवारांनी घ्यायची आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन ID आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही ॲप्लिकेशन ID देखील टाकू शकता किंवा मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रायव्हसी पॉलिसी या नावाचं ऑप्शन दिसत आहे. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी या ऑप्शनवरती क्लिक करता तर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला ज्या काही सूचना आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरत असताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आणि हा जो फॉर्म आहे हा निःशुल्क आहे अशी देखील इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता तुम्हाला अपलोड करायचा आहे तो 1 महिन्यापेक्षा जुना नसावा अशी देखील यामध्ये सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्यावरती ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्यावरती लाल कलरचा स्टार आहे ती माहिती भरणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्याचा जे काही दिनांक आहे त्या दिवशीपर्यंत तुमच्याकडे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते प्राप्त करून घेणं हे बंधनकारक आहे. अर्ज अचूक भरल्यानंतर उमेदवारांनी अटी शर्ती याचं पूर्ण वाचूनच फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथे खाली आय ॲग्री यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्यावरती तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही गो टू ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून तुम्ही ते लॉग इन करू शकता. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे पुन्हा एकदा सूचना दिसतील. तर या सूचना मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स ही माहिती दिसेल ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन ID असेल. त्याचबरोबर ऑफ रजिस्ट्रेशन मुंबई हे देखील तुम्हाला दिसेल. यावरून तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुमची ट्रेनिंग कंप्लीट होईल तेव्हा शक्यतो तुम्हाला नियुक्ती ही मुंबईलाच मिळू शकते. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती मारली होती व ती कोणत्या वर्षी मारली होती ही देखील तुम्हाला इथे माहिती दिसणार आहे. त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथं ॲप्लिकंट पर्सनल इन्फॉर्मेशन फॉर्म अशा प्रकारचा फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुमचं सर्वात अगोदर संपूर्ण नाव दिसेल. त्यानंतर तुमच्या वडिलांचं इथे नाव दिसेल. तुमच्या वडिलांचं नाव जे आहे त्या अगोदर तुमच्या वडिलांचं नाव,
नंतरून तुमच्या आजोबांचं नाव व त्यानंतर तुमचं आडनाव असं तुम्हाला यावरती भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. त्याचबरोबर तुमची जन्मतारीख ही तिथे आलेली असेल तर त्याचबरोबर तुमचं मेल फिमेल हे जे जेंडर आहे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली तुमचं जे काय मॅरिड स्टेटस आहे, अनमॅरिड आहात का मॅरिड आहात हे देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा ईमेल ID हा तिथे दिलेला असेल. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर देखील हा तिथे दिलेला असेल. तुम्ही तिथे खाली पर्यायी मोबाईल नंबरसुद्धा देऊ शकता. ती स्टार आहे ती माहिती भरणं हा तुम्हाला कंपल्सरी आहे. ज्यावरती स्टार नाही ती माहिती तुम्ही नाही भरली तरी चालेल. नंतर तुमचा करंट ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. त्याचबरोबर तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व त्यानंतर तुमचा पिन हा तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस करंट ॲड्रेस हा सेम असेल तर इथे जी आहे परमनंट ॲड्रेसच्या खाली जो चौकोनी बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तिथे तुम्हाला टिक आणायची आहे. त्यानंतर त्या ॲड्रेसमध्ये काही फरक असेल तर तो तुम्हाला इथे खाली टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आहे यस करायचं आहे. त्यानंतर स्टेशन ॲड्रेस जे तुमचा जवळचं पोलीस स्टेशन आहे त्याचा तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचबरोबर तिथे तुम्हाला पिनकोडसुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर रिलेटिव्ह कॉन्टॅक्ट इथे तुम्ही तुमच्या वडिलांचं मोबाईल नंबर नाव ॲड्रेस देऊ शकता. त्याचबरोबर तुमचा भाऊ कोणी असेल तर तुम्ही देऊ शकता. ही माहिती भरणं कंपल्सरी नाही. तुमच्या असेल तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर खाली ॲपंड्स आयडेंटिफिकेशन मार्क हे देण्यात आलेलं आहे. आता यावरती तुम्हाला खाली टाईप करून सांगायचं आहे की समजा तुमच्या काही शरीरावर तीळ असेल किंवा तुमच्या शरीरावर एखादी अशी खूण असेल तर तुम्हाला ती तिथे टाईप करायची आहे. त्यानंतर तुमची हाईट आणि वेट हे तुम्हाला टाकायचं आहे. आता ही जी माहिती आहे ही माहिती टाकणं कंपल्सरी नाही कारण की यावरती लाल स्टार हा देण्यात आलेला नाही. तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हाईट तर चेस्टची माहिती टाकत असताना चेस्ट ही न फुगवता व फुगून किती सेंटीमीटर आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही ब्लड ग्रुप आहे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर खाली आल्यानंतर तुम्ही 12वी कधी पास झाला आहात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12वीला जे काही पर्सेंटेज आहे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर ते तुम्ही इथे टाईप करून सांगू शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकंट्स नेम जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तुम्हाला तसंच इथं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती आधार कार्डनुसार टाकायची आहे. त्यानंतर तुमचा इथं पॅन कार्ड नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का यस किंवा नो यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सध्या कुठे नोकरी करत आहात का त्याविषयी तुम्हाला माहिती इथे द्यायची आहे. ही माहिती देणं कंपल्सरी नाही परंतु द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा हा नोंद आहे का, नोंद असल्यास तो प्रलंबित आहे का कसा आहे याविषयी तुम्हाला यामध्ये माहिती द्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे आपणास प्रशिक्षणास पाठवल्यानंतर महामंडळात किमान एक कंत्राट कालावधी नेमणूक पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यास आपण तयार आहात का. आता इथे तुम्हाला जे काही प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर तुम्हाला यस किंवा नो यामध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपणास महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्यात कोणत्याही आस्थापनेमध्ये नेमणूक देण्यात येईल त्यास आपण तयार आहात का. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण नेमणूक न स्वीकारल्यास आपल्याकडून प्रशिक्षण खर्च वसूल करण्यात येईल त्यास आपण तयार आहात का. हे तुम्हाला हे सिलेक्ट करून तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये तुमचं सर्वात अगोदर जे काय डोमिसाईल आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता डोमिसाईल म्हणजे जी काही तुमची नॅशनॅलिटी आहे, रहिवाशीचा पुरावा आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. हा अपलोड करत असताना याची साईज ही 200 KB जास्त नसावी. त्याचबरोबर हा जो फॉर्मॅट आहे हा JPG फॉर्मॅट किंवा PNG फॉर्मॅट यामध्येच पाहिजे. जर तुम्ही 200 KB जास्त साईजचा फोटो अपलोड केला किंवा हा जर फॉर्मॅट चुकीचा असेल तर इथे फोटो हा अपलोड होणार नाही. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं SSC बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर HSC म्हणजे जे काही 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची काय TC असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुमच्या जर कॉलेजमध्ये असेल व TC तिथे तुम्ही जमा केलेली असेल तर तुम्हाला कॉलेजकडून बोनाफाईड सर्टिफिकेट भेटतं ते देखील तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते देखील अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं इथं पॅन कार्ड हा तुम्हाला अपलोड करायचा आहे व त्यानंतर तुमचं आधार कार्डची फ्रंट साईज व बॅक साईड हे तुम्हाला इथं खाली अपलोड करायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता अपलोड युअर आधार कार्ड फ्रंट आणि अपलोड युअर आधार कार्ड बॅक यानुसार तुम्हाला इथे फोटो हे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला PDF फॉर्ममध्ये
इथे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमची डिग्री अपलोड करू शकता. जे तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र आहे ते अपलोड करू शकता, ज्यामध्ये डिग्री असेल, सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर तुम्ही जर कॅम्प्युटरचा एखादा कोर्स केला असेल त्याचं सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमच्या नावात जर काही बदल झाला असेल तर त्यासंबंधी काही गॅझेट असतं ते असेल, त्याचबरोबर तुमचं मॅरिट सर्टिफिकेट असेल, यामधील एक डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्याची साईज ही 1 MB पेक्षा कमी असावी व ते डॉक्युमेंट आहे तो PDF फॉर्मॅटमध्ये असावा. आता ही जी माहिती आहे ही तुम्हाला भरणं कंपल्सरी नाही, परंतु तुम्हाला जर माहिती द्यायची असेल या संदर्भात तर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अपलोड युअर रिसेंट फोटो मध्ये तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर इथे खाली तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. जर ही 200 KB पेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो JPG फॉर्मॅट किंवा PNG फॉर्मॅट यामध्ये पाहिजे, नाहीतर हा फोटो इथे अपलोड होणार नाही. आता हे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली हमीपत्र दिसेल. यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की मी असे प्रमाणित करतो की ही दिलेली माहिती सर्व माहिती खरी आहे, सत्य आहे. तपासांती जर ही माहिती खोटी आढळली तर माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जे काही माझं कंत्राट हे रद्द करण्यात येईल त्याची मला संपूर्ण जाणीव आहे. त्यासंबंधी महामंडळाच्या निवड समितीचा करण यांचा निर्णय हा माझ्यावर बंधनकारक राहील व त्यासंबंधी माझी कोणतीही तक्रार नाही. अशा प्रकारचं इथे हमीपत्र आहे. त्यावरती तुम्हाला त्या हमीपत्राच्या पुढे जे काय बॉक्स दिलेला आहे त्यावर तुम्हाला टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू युअर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून तुम्ही हा तुमचा फॉर्म देखील पाहू शकता की कशा प्रकारे भरला. यावरती संपूर्ण माहिती बरोबर आहे का, यामध्ये जी तुम्ही टाईप केलेली माहिती आहे ती बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला फोटो दिसत आहेत त्यामध्ये तुमची TC असेल, 10वी 12वीचं मार्कशीट असेल, तुमचं रहिवाशी असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड हे तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर जी वरची साईड आहे त्या वरच्या साईडवर तुम्हाला तुमचं फोटो सिग्नेचर हे देखील दिसणार आहे. आता ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला अपडेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पुढे एखादी पझल येऊ शकते, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे व त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही वर पाहू शकता की थँक्यू ॲप्लिकंट डिटेल अशा प्रकारचं हे तुम्हाला पेज दिसेल, ज्यामध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन ID असेल ते दिसेल. त्याचबरोबर तुमचं काय नाव काय आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर प्ले स्टेशन व त्यानंतर तुमची कोणत्या जिल्ह्यातून निवड झालेली आहे हे सुद्धा दिसणार आहे. आणि ट्रेनिंग स्टेटस याच्या पुढे तुम्हाला हे काहीही पर्याय दिसणार नाही. आता यापुढे जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल व जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताल तेव्हा ट्रेनिंग स्टेटस या पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे क्लिअर झाल्यानंतर सिलेक्ट फॉर ट्रेनिंग अशा प्रकारचं टाईप होऊन येईल, परंतु ते आताच येणार नाही. जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे क्लिअर करता तेव्हा सिलेक्ट फॉर ट्रेनिंग अशा प्रकारचं तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसेल. आता जर काही उमेदवारांना प्रिंट काढत असताना संपूर्ण फुल प्रिंट काढायची आहे, ज्यामध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर, तुमची माहिती व त्याचबरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट हे त्यावरती दिसले पाहिजे. जर तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला जर प्रिंट ही काढता येत नसेल तर तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर जे आपली लॉग इन करायची लिंक आहे ती एखाद्या CSC सेंटरवाला पाठवू शकता व त्यानंतर त्याला तुमचा मोबाईल नंबर सांगून मी प्रोफाईल लॉग इन करून तुम्ही तिथे देखील तुम्ही ही प्रिंट काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, MSFमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो तो कशाप्रकारे भरायचा आहे याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच माहितीसाठी तुम्हाला ही माहिती आवडली असेल, अशाच माहितीसाठी MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.